कारण त्यांना काय अपेक्षा असते की तुम्ही रडाल किंवा ओरडाल. जेव्हा तुम्ही शांतपणे विचारता तेव्हा त्यांना कळून चुकतं की ही आता दबणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घराच्या बाहेर आपलं स्वतःचं असं एक जग असलं पाहिजे. आपलं मन कशात तरी गुंतलेलं असलं पाहिजे. जेव्हा आपण दिवसभर फक्त घरातल्या लोकांच्या वागण्याचा विचार करतो तेव्हा ते विचार आपल्याला खाऊन टाकतात. आपल्याला स्वतःला सिद्ध करण्याची गरज नाहीये. आपण एक व्यक्ती म्हणून कशा आहोत हे आपल्याला माहिती आहे. आपण आपल्या कर्तव्याला जागलो तरी खूप झालं. उरलेलं जग काय म्हणतं ह्याच्याकडे दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. हे खूप कठीण आहे पण अशक्य नाही. काही माणसं आपल्या आयुष्यात फक्त आपली परीक्षा पाहण्यासाठी येतात असं समजून चालायचं. त्यांच्या बोलण्याने आपली किंमत कमी होत नाही. घराची सून म्हणजे काही सवलतीत मिळालेली व्यक्ती नाहीये. तुम्हालाही तुमच्या भावना आहेत, तुमचं मन आहे. ते जपण्याची जबाबदारी तुमची स्वतःची आहे. लोक बोलत राहतील, त्यांना बोलू द्या. आपण आपलं मानसिक स्वास्थ्य जपायचं. थोडं अलिप्त राहायला शिका. सगळ्यांमध्ये गुंतून राहण्यापेक्षा जिथे आपला अपमान होतोय तिथून मनाने थोडंसं लांब राहिलेलं कधीही चांगलं. हे सगळं स्वीकारायला वेळ लागेल. आज मी बोलले आणि उद्या सगळं ठीक होईल असं नाही. पण रोज थोडा थोडा प्रयत्न केला, स्वतःवर विश्वास ठेवला तर हा जो त्रासाचा डोंगर वाटतोय ना तो हळूहळू कमी होईल. तुम्ही एकट्या नाही आहात. बऱ्याच स्त्रिया ह्या परिस्थितीतून जात आहेत. फक्त स्वतःला कमकुवत समजू नका. तुम्ही हे सगळं हाताळू शकता. तुमच्यात ती शक्ती आहे. फक्त स्वतःला ओळखा आणि स्वतःला त्रास करून घेणं थांबवा. अजून एक कमेंट आहे ती म्हणजे मला वेळेवर बोलायला सुचत नाही. ही कमेंट वाचून मी क्षणभर थांबलेच. असं वाटलं अरे हे तर किती ओळखीचं आहे. हे फक्त त्या ताईंच्या बाबतीत घडतंय असं नाही, तर आपल्यापैकी कितीतरी जणींना हा अनुभव कधी ना कधी येतोच. प्रसंग घडतो, समोरची व्यक्ती काहीतरी बोलते आणि त्या नेमक्या क्षणी आपल्याला काहीच सुचत नाही. आपण एकदम ब्लँक होतो. काय उत्तर द्यावं, कसं रिॲक्ट व्हावं, काही म्हणजे काहीच कळत नाही. तोंडातून शब्दच फुटत नाहीत. आणि मग खरा त्रास सुरू होतो तो नंतर, ती घटना घडून गेल्यानंतर. 4-5 तास होतात किंवा कधी कधी 2-3 दिवस उलटून जातात आणि डोक्यामध्ये विचारांचं चक्र सुरूच राहतं. आपण कामात असतो, स्वयंपाक करत असतो किंवा रात्री अंथरुणावर पडलेलं असतो आणि अचानक ती सगळी दृश्य डोळ्यासमोर येतात. मग मन स्वतःलाच खायला लागतं. मी तेव्हा असं बोलायला पाहिजे होतं. मी गप्प का बसले. मी तेव्हाच का नाही त्यांना उत्तर दिलं. अगदी त्या कमेंटमध्ये म्हटल्याप्रमाणे 8-8 दिवस ते विचार पिच्छा सोडत नाहीत. मनाला खूप लागतं. स्वतःचाच राग यायला लागतो की मी एवढी कशी हतबल झाले.